नमस्कार. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची विविध अंगे या सिरीजमध्ये मी आश्चर्य आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहेत संशोधक, विद्यार्थिनी, संविधानाची अभ्यासक, त्याचबरोबर चळवळीची सक्रिय कार्यकर्ता असलेली राही श्रुती गणेश. आपण हिच्या परिचयाची एक चित्रफित पाहूया. राही श्रुती गणेश. राही या सध्या झाकीर हुसेन सेंटर फॉर एज्युकेशन स्टडीज, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथे PhD करत आहेत आणि या केंद्रात त्या ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या PhDचा विषय आदिवासींच्या शालेय शिक्षणाशी संबंधित आहे. या संशोधनासाठी त्या झारखंडमध्ये काम करतात. त्यांना 2023 साली ऑस्ट्रेलियन सरकारच्या शिक्षण विभागातर्फे ऑस्ट्रेलिया इंडिया रिसर्च स्टुडंट फेलोशिप ही पाठ्यवृत्ती प्राप्त झाली. या पाठ्यवृत्ती अंतर्गत त्यांनी मेलबर्न विद्यापीठाच्या मानववंश विभागात मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे एक प्रकल्प पूर्ण केला. राही या आपलं आय कार्ड या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. शिवाय त्या नियमितपणे शिक्षण, राजकीय तत्त्वज्ञान आणि कला संस्कृती विषयक अकादमिक आणि बिगर अकादमिक लिखाण करतात. दिव्य मराठी या वर्तमानपत्रात रसिक या सदरामध्ये देखील त्या लिहितात. याशिवाय अनेक वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये त्या नियमित लेखन करतात. परिवर्तनाचा वाटसरू या नियतकालिकाच्या संपादक मंडळाच्या सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाशी त्या संबंधित आहेत. राहीताई, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची विविध अंगे या सिरीजमध्ये तुझं हार्दिक स्वागत. थँक्यू. या सिरीजमध्ये मला सहभागी व्हायला खूप मनापासून आनंद होतोय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विविध अंगांनी चर्चा करणं हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामध्ये मला बोलवल्याबद्दल थँक्यू. तर आपण सगळ्यात पहिला प्रश्न असा विचारतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे ही संकल्पना नक्की काय आणि संविधानात ती काय अभिप्रेत आहे? मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न ह्यासाठी आहे की आपलं माणूस असणं हेच एका अर्थाने आपल्या अभिव्यक्तीमध्ये सामावलेलं आहे. आपण काय विचार करतो आणि ते कशा पद्धतीने मांडतो ह्यातच कुठेतरी आपली माणुसकी, आपलं माणूस असणं हे उतरलेलं असतं. त्यामुळे मला वाटतं की अतिशय महत्त्वाचं असं हे स्वातंत्र्य आहे आणि अगदी आधुनिक जगाच्या सुरुवातीपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल चर्चा होत आलेली आहे. राज्यशास्त्रामध्ये, तत्वज्ञानामध्ये याबद्दल चर्चा होत आली आहे. वेगवेगळ्या ज्या राज्यक्रांती झाल्या, फ्रेंच राज्यक्रांती असेल, अमेरिकन राज्यक्रांती असेल, ह्या सगळ्या क्रांती ज्या आहेत त्यामध्ये लाईफ, लिबर्टी, पर्स्यूट ऑफ हॅपीनेस, प्रॉपर्टी अशा पद्धतीची जी स्वातंत्र्य होती किंवा जे मूलभूत हक्क होते त्याबद्दल चर्चा झाली. आणि जगण्याचा हक्क ह्याचाच अर्थ कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क अशा अर्थाने त्याकडे पाहिलं गेलं. आणि भारतीय संविधानामध्ये आपल्याला माहिती आहे कलम 19A मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपला मूलभूत हक्क म्हणून संविधानाने स्वीकारलेला आहे. पण त्या पलीकडे जाऊन मला वाटतं त्याचा आशय हा संपूर्ण संविधानाच्या गाभ्यामध्येच आहे. म्हणजे स्वातंत्र्य हा संविधानाच्या अगदी उद्देशिकेपासून ते आपल्या निर्देशक तत्वांपर्यंत सगळीकडे आपल्याला त्याचे पडसाद संविधानात वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे आपण जे आहोत त्याची एक अगदी स्पष्ट अशी खूण म्हणजे अभिव्यक्ती. त्यामुळे ते अतिशय महत्वाचं असं प्रिन्सिपल आहे, तत्व आहे असं मला वाटतं. येस, जसं की आता तू म्हणालीस की कलम 19 अंतर्गत आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर स्वातंत्र्याला जसं की आता तू म्हणालीस की आपल्याला कलम 19A अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आहे. तर स्वातंत्र्याला येते ती एक चौकट, स्वातंत्र्याबरोबर येतात त्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य. तर अभिव्यक्त होताना अशा कोणत्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचा आपण विचार केला पाहिजे? अतिशय महत्त्वाचा पुन्हा एकदा हा प्रश्न आहे. कारण अनेकदा आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या व्यक्तीला स्वातंत्र्य आहे तेव्हा हा प्रश्न येतो पुढे त्याच्या की स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यातली सीमारेषा कोणती? आणि ती सीमारेषा ठरवणं हे कधी कधी आपल्याला फार अवघड सुद्धा वाटू शकतं. तर J.S. मिल
ह्या राज्यशास्त्रज्ञांनी फार मागे हे म्हटलं होतं की आपल्याला स्वातंत्र्य आहे, त्याच्या सीमारेषा कशा ठरवायच्या. तर मला तिथवर स्वातंत्र्य आहे जिथवर माझ्या स्वातंत्र्याच्या अभिव्यक्तीमुळे दुसऱ्याच्या आयुष्याला हानी होत नाही. तर कुठेतरी आपल्याकडे असं होऊ शकतं की अशा प्रकारची काही भाषणं, अशा प्रकारचा काहीतरी मेसेज पसरवला जातो ज्यातून जाणीवपूर्वक एका समुदायाबद्दल किंवा एका सामाजिक गटाबद्दल द्वेष पसरवला जातोय, किंवा अशा प्रकारची विधानं वक्तव्य केली जातात ज्यातून थेट त्या समुदायावर, त्या सामाजिक गटावर हल्ला करण्याचं कुठेतरी एक आमंत्रण दिलं जातंय जमावाला, असं आपल्याला वाटतं. तर अशा वेळेला कुठेतरी त्या अभिव्यक्तीला अभिव्यक्ती म्हणायचं का आणि त्या स्वातंत्र्याला स्वातंत्र्य म्हणायचं का, हे महत्वाचे प्रश्न आहेत. हार्म प्रिन्सिपल म्हणजे हानीचं तत्व हे लक्षात घेतलं पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वेळेला, असं मला वाटतं की आपल्या विधानाचा, वक्तव्यांचा, बोलण्याचा आणि एकूणच अभिव्यक्तीचा जोपर्यंत दुसऱ्याच्या आयुष्यावर थेट अशा प्रकारे परिणाम होत नाही ज्यातून त्यांच्या जीविताला किंवा स्वातंत्र्याला हानी किंवा बाधा पोचत नाही, तोवर स्वातंत्र्य अगदी प्रत्येकाला असलं पाहिजे. पण जर तसं होतंय, जर कुठेतरी समाजामध्ये दुही, द्वेष, हिंसा अशी पसरली जाऊ शकते एखाद्या अभिव्यक्तीतनं असं दिसतंय, तर मात्र तिथे आपल्याला ती सीमारेषा किंवा चौकट अभिव्यक्ती स्वातंत्र्याला घालायची गरज आहे. जसं की आता आपण समाजातलं वातावरण बघतो, आता आचारसंहिता लागायच्या आधीपर्यंत की लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, असे लोक सामाजिकरित्या किंवा सामूहिकरित्या वक्तव्य करताना अगदी काहीही वक्तव्य करतात. तर मग असे लोक जे समाजाचं प्रतिनिधित्व करतात तशा लोकांनी ह्या जबाबदाऱ्या गृहीत धरणं किंवा या जबाबदाऱ्यांची काळजी घेणं कितपत गरजेचं आहे, कारण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा समाजावर परिणाम होत असतो. अगदी खरं आहे. आणि एखादा नेता जेव्हा एखादं विधान करतो तेव्हा ते सर्व माध्यमातून लोकांपर्यंत पोचतं. त्यामुळे अशा जागेवर असलेल्या, अशा प्रकारची सत्ता हाती असलेल्या व्यक्तीच्या विधानांना आणखीच महत्व असतं, कारण कुठेतरी एका सत्ता स्थानावरून ते बोलत असतात. त्यामुळे त्यांनी तर त्यांच्या विधानांची अतिशय आवर्जून काळजी घ्यायला हवी. त्यामध्ये पुन्हा मी मघाशी म्हटलं तसं कोणाला हानी होत नाहीये ना, कोणत्या समाजाविषयीचा द्वेष किंवा भेदभावाला चालना मिळत नाहीये ना, हे पाहणं महत्वाचं. तितकंच मला ह्या संदर्भात असं वाटतं की राजकीय रिंगणामध्ये आता तथ्यांचं महत्व कमी होत चाललंय. म्हणजे 2016 मध्ये ऑक्सफर्डनी वर्ड ऑफ द इयर पोस्ट ट्रूथ म्हटलं होतं. म्हणजे आत्ताचा जो काळ आहे तो कुठेतरी पोस्ट ट्रूथ काळ आहे, सत्योत्तर काळ आहे. म्हणजे आता सत्याला, तथ्याला, तर्काला, फॅक्ट्सना काहीच महत्व नाहीये. महत्व कशाला आहे तर भावना. त्या भावना दुखावतात, त्या भावना भडकतात आणि त्या भावनांच्या भडका उडाल्यानंतर मोठ्या प्रमाणात समाजाला त्याचे तोटे हे सहन करावे लागतात. त्यामुळे कुठेतरी ह्या पोस्ट ट्रूथ काळातून मार्ग काढायचा जर आपल्याला असेल तर एकूणच समाज माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम या सगळ्या ठिकाणी तथ्यांचा आग्रह सामान्य नागरिकांनी धरायला हवा. आणि अनेकदा आता असं होतंय की आपण माध्यमांना एकेकाळी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानत होतो, पण माध्यमांमध्येही अनेकदा खोटी किंवा चुकीची माहिती सर्रासपणे दिली जाते. तर अशा वेळेला बरीच काय म्हणूया आपण त्याला पर्यायी किंवा वैकल्पिक माध्यमं आहेत, ती कुठेतरी प्रयत्न करतात पुन्हा एकदा तथ्यांना मध्ये आणण्याचा. म्हणजे बूम फॅक्ट चेक असेल किंवा आल्ट न्यूज असेल, यासारख्या वेबसाईट्सवरनं जाणीवपूर्वक खोटा प्रचार किंवा दुष्प्रचार किंवा लोकांच्या मनातले पूर्वग्रह वाढत जावेत अशा प्रकारची जेव्हा बातमी दिली जाते तेव्हा त्या खोट्या बातमीला पकडण्याचे मार्ग हे आता शोधलेले आहेत आणि त्याचे कुठेतरी वाहक आपल्यालाच व्हावं लागेल. कारण आपल्याला माहिती आहे आता नेते त्याची जबाबदारी घेत नाहीत,
माध्यमं त्याची जबाबदारी घेत नाहीत, तेव्हा उरलो आपण सामान्य जनता. आपल्याला थोडंसं अधिक डोळसपणे फॅक्ट काय आहे आणि भावना काय आहे, तथ्य काय आहे आणि पूर्वग्रह काय आहे, ह्यात फरक करणं कुठेतरी आपल्यालाच आता गरजेचं आहे. हो, जसं की आता तू म्हणालीस की भावना जास्त महत्वाच्या होत चालल्यात आणि भावना महत्वाच्या होत चालल्या आहेतच, पण त्या अधिकाधिक संवेदनशील होत चालल्या आहेत दिवसेंदिवस. आणि प्रसार माध्यम नाही, ती सत्ता स्तुती माध्यमं झाली आहेत. अगदी खरंय, अगदी खरंय. तर मला पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की आपलं आय कार्डचं सहलेखन केलंयस, सो आपलं आय कार्ड विषयी काय सांगशील? कारण संविधानाबद्दल अभ्यास करायचं म्हणल्यावर जर कोणाला आपण विचारलं की कुठली पुस्तकं मी वाचू, तर आपलं आय कार्ड हे पहिलं पुस्तक सुचवलं जातं. तर हे असं एकदम आदर्श असं पुस्तक मी म्हणेन, त्याबद्दल काय सांगशील? नाही, मला वाटतं थोडंसं तू जेवढं आपल्या आय कार्डला तुझ्याकडून कौतुक मिळालं आहे तेवढ्या कौतुकाला पात्र आहे का हे पुस्तक मला माहित नाही, पण नक्कीच गेल्या 5 वर्षामध्ये, आता 5 वर्ष पूर्ण होतील आपलं आय कार्ड प्रकाशित होऊन, या गेल्या 5 वर्षांमध्ये खूप वेगवेगळ्या वर्गांमधनं, वेगवेगळ्या भागातनं महाराष्ट्राच्या असे अभिप्राय ऐकायला मिळत आहेत की पहिल्यांदाच आम्हाला असं वाटतंय की संविधान हे आपल्याला समजू शकणारी गोष्ट आहे. तर प्रेरणा हीच होती आपलं आय कार्ड लिहिण्यामागे, की संविधान ही गोष्ट कुठेतरी सामान्य नागरिकाला आपली वाटत नाही. याचं कारण ती भाषा खूप अवघड आहे, जड आहे, ते हातात घेऊन वाचायचं म्हटलं तरी त्याचा अर्थ कसा लावायचा हे कळत नाही. हे साधी गोष्ट आहे आणि हे अगदी आपल्या सगळ्यांची ही परिस्थिती अशीच होती. पण जेव्हा मी राज्यशास्त्र शिकायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या कायद्याच्या शब्दांच्या मागे आशय जो आहे तो अगदी आपल्या जगण्याशी संबंधित असलेला आहे. तर तो आशय आपल्याला त्या भाषेत सांगता सुद्धा येईल लोकांना. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा कुठेतरी संविधान पोचवण्याचे वेगवेगळे प्रयत्न महाराष्ट्रात आणि देशभरात सुद्धा गेली 5-6 वर्ष जास्त काळ काही सुरू आहेत. त्या प्रयत्नांमधला हा एक प्रयत्न म्हणून आपल्या आय कार्ड लिहावंसं वाटलं आणि मला वाटतं त्याला जो प्रतिसाद मिळतोय तो खूपच आमच्यासाठी उत्साहवर्धक आहे की आपल्याला आणखी समाजाभिमुख लोकांपर्यंत पोचेल असं सोप्या भाषेत आपल्या जगण्याबद्दल, समाजाबद्दल, संविधानाबद्दल लिखाण करत राहावं असं हुरूप वाढवणारं हे सगळं आहे. सो तुम्ही आपलं आय कार्ड हे पुस्तक नक्कीच वाचा. अत्यंत सोप्या भाषेत संविधान समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो पुढचा प्रश्न मी असा विचारते की समाज परिवर्तनात किंवा सामाजिक क्रांतीत एकूण तरुणांची काय भूमिका असावी? पुन्हा एकदा मला हा वाटतं की अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. याचं कारण असं की आज भारतामध्ये तरुणांचं जे प्रमाण आहे ते जगात दुसऱ्या कुठल्याच देशात पाहायला मिळत नाहीये. एवढं प्रमाण तरुणांचं आज भारतात आहे आणि अगदी निवडणुकीय लोकशाहीच्या बाबतीत सुद्धा तरुणांचा जो टक्का आहे तो भारतातला टक्का हा अतिशय मोठा आहे. म्हणजे असं म्हणणं ही अतिशयोक्ती होणार नाही की 2024 सालची जी लोकसभा निवडणूक आहे ती निवडणूक खऱ्या अर्थाने कोणत्या दिशेला जाणार हे तरुण ठरवणार आहे. त्यामुळे तरुणांची भूमिका हा देश, ही लोकशाही वाचवण्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. आणि आपल्या आजूबाजूला जे मोठे प्रश्न आपल्याला दिसत आहेत, अतिशय मोठ्या प्रमाणात विषमता भारतामध्ये आहे. जेवढी विषमता आज भारतामध्ये आहे तेवढी भारताच्या इतिहासात आपण पाहिलेली नाही. म्हणजे 1% जो सर्वात श्रीमंत लोकांचा आहे त्यांच्याकडे वाढत जाणारी संपत्ती आणि बाकीच्या 99% लोकांकडे आणि त्यातही अगदी शेवटच्या 40% लोकांकडे असलेली जी संपत्ती आहे तिचं कमी होत जाणारं प्रमाण, हे जे आपण पाहतोय हे समाजातलं चित्र अतिशय घाबरवून टाकणारं आहे. आपल्याला माहितीये की हंगर इंडेक्स म्हणजे भूकबळीचे जे आकडे आहेत भारतातले ते वाढत गेलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये. पत्रकारितेच्या बाबतीत भारताचा आकडा हा सातत्याने घसरतोय आणि आता आपण बघतोय की भारतीय लोकशाहीलाच एक मोठा धोका आहे. म्हणजे भारतीय लोकशाहीच कुठेतरी आता लोकशाही राहील की नाही असा मोठा प्रश्न आपल्या समोर असताना सामाजिक परिवर्तन मोठ्या प्रमाणात
होणं गरजेचं आहे. आणि ह्या बदलाचे वाहक हे तरुणच असू शकतात, दुसरं कोणी असू शकत नाही. कारण याचं साधं कारण एक आहे की तरुणांची संख्या मोठी आहे, तरुणांच्या हातामध्ये ऊर्जा असते, तरुणांच्या डोक्यामध्ये नव्या कल्पना असतात. त्यामुळे अर्थातच आपली आशा जी आहे हा देश टिकवण्यासाठी, वाचवण्यासाठीची, ती तरुणांकडूनच आहे. अगदीच. आत्ताच्या परिस्थितीत आपण बघतो की जे हल्ले होत आहेत, अभिव्यक्तीवरचे स्पेसिफिकली आपण हल्ले म्हणू, तर ते तरुणांकडून जास्त केले जात आहेत किंवा ते करवून घेतले जात आहेत. तर हे कितपत घातक आहे देशासाठी? अतिशय महत्वाचा पुन्हा एकदा प्रश्न. याचं कारण असं की तरुणांना सुद्धा एका नजरेत आपल्याला पाहता येत नाही. म्हणजे सगळे तरुण, आपल्या जनरली असा विचार असतो आपल्या डोक्यामध्ये की तरुण म्हटलं की ते काळाच्या एक पाऊल पुढे चालणारे असतात. पण आज कुठेतरी आपण हे बघतोय की जे काळाच्या पुढे एक पाऊल टाकण्याचं धाडस करू पाहतायत, कुठेतरी त्यांच्यावर हल्ला तरुण करतायत. नवी अभिव्यक्ती, आधुनिक विचार, चिकित्सक विचार हे कुठेतरी सहन होत नाहीयेत की काय तरुणांना, अशी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. म्हणजे सोपं उदाहरण द्यायचं झालं तर मला हे कायम आश्चर्य वाटतं की माझ्या आईच्या, आजीच्या, काकूच्या कधीच मी इथे सिंदूर लावलेला पाहिलेला नाही. पण आता आपल्या वयाच्या मुली ज्या लग्न केलेल्या आहेत त्यांच्या इथे कायम सिंदूर लावलेला दिसतो. हे काय होतंय? म्हणजे तरुण पिढी ही त्यांच्या आधीच्या पिढ्यांपेक्षा अधिक पारंपरिक, अधिक कर्मठ होत चालली आहे का काय, अशी एक शंका वाटावी अशी एकूण परिस्थिती आहे. म्हणजे कर्मकांडांविषयी, देवधर्माविषयी आधीच्या पिढ्यांना जेवढं वाटलं नाही तेवढं तरुणांना का वाटतंय? तरुणांना आपल्या धार्मिक निष्ठांबद्दल कुठेतरी भीती वाटतेय का? त्या निष्ठा इतक्या ओरडून का सांगाव्याशा वाटतायत? त्यांना वरून कोणीतरी सांगताय का की आपका धर्म खतरे में है, त्यामुळे हे करावं असं वाटतंय का? तर ही जी आपल्याला भीती दाखवणारी शक्ती आहे त्या शक्तीवर इलाज आपल्याला करायला लागेल आणि डरो मत असंच तरुणांना सांगायला लागेल. नाहीतर भीतीच्या पोटी माणूस किती विचित्र वागू शकतो आपल्याला माहिती आहे. म्हणजे अगदी घाबरलेला माणूस हा कधी कधी भीतीपोटी दुसऱ्याची मोठ्या प्रमाणात हानी करू शकतो. त्यामुळे तरुणांना या भीतीतून बाहेर काढणं हे आता आपल्यासारख्या तरुणांचंच काम आहे असं मला वाटतं. येस. सो त्यासाठी चिकित्सक वृत्ती असणं कितपत गरजेचं आहे स्पेसिफिकली तरुणांमध्ये? अगदी महत्वाचं आहे. चिकित्सक वृत्ती ही याचा अर्थ कुठेतरी असा की का हा प्रश्न विचारणं. म्हणजे ही व्यवस्था अशी आहे, त्याचं कारण काय आहे? एक महाश्वेता देवींची फार गोड गोष्ट आहे, का कुमारी नावाची. त्याच्यामध्ये एक छोटीशी आदिवासी मुलगी आहे आणि तिच्या मनामध्ये कुतूहल आहे. म्हणजे अगदी आजूबाजूच्या निसर्गापासून ते तिच्या समाजापर्यंत त्यातल्या असमानता, विषमता ज्या आहेत त्याच्याबद्दल प्रत्येक बाबतीत ती विचारते, असं का? तर ही जी बालसुलभ कुतूहल असण्याची वृत्ती असते तिचं मोठं होताना काय होतं हा मोठा प्रश्न आहे माझा. आपल्याला कुठेतरी शिकवलं जातं शाळेमध्ये, समाजामध्ये की प्रश्न विचारायचे नाही, जे सांगितलं जातंय ते ऐकायचं आणि तसंच वागायचं. पण ह्यामुळे मोठा नाश होऊ शकतो समाजाचा. कारण जर कुतूहल नसेल तर नवे शोध, नव्या कल्पना ह्या येऊ शकत नाहीत पुढे. आणि ज्या विषमता आहेत, जे अन्याय आहेत त्यालाही उत्तरं सापडू शकत नाहीत. म्हणजे त्या महाश्वेता देवींच्या कथेमध्ये ती आदिवासी मुलगी विचारते की सावकार हा आपल्या समाजाला लुटतोय असं का? हा प्रश्न त्या लहान मुलीने विचारणं हे कुठेतरी एका सामाजिक क्रांतीच्या दिशेने टाकलेलंच पाऊल आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला वाटतं की ह्या विषमतांना, अन्यायांनाही का हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. आणि एक बालसुलभ कुतूहल वृत्ती ही असणं आपल्यामध्ये हे खूप गरजेचं आहे. तीच कुठेतरी एक विज्ञाननिष्ठ वृत्ती पण आहे. कारण विज्ञान आपल्याला कायम सांगतं की चिकित्सकपणे विचार करा, आपल्या आजूबाजूला काय चाललंय, ते का चाललंय, कसं चाललंय हे पहा. ह्या वृत्तीशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला जर आपण आहोत तिथून 2 पावलं पुढे जायचं असेल
तर कुठेतरी आपण कुठे उभे आहोत, का उभे आहोत आणि पुढे कसं जायचं आहे, हे सगळे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. येस, काका कुमारीहून मला मुक्ता साळवे आठवली. तिनेही अत्यंत परखडपणे प्रश्न विचारले होते. तो प्रश्न विचारायच्या आधी ते स्वतःला पडणं महत्वाचं असतं आणि त्यासाठी विचार स्वातंत्र्याचा उपभोग आपल्याला घेता यायला पाहिजे. तर प्रास्ताविकेत जो सिक्वेन्स आहे की स्वातंत्र्य दिल्याचा, की विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना, म्हणजे अभिव्यक्तीच्या आधी येतो तो विचार. तो विचाराचं स्वातंत्र्य का ऍड करावं असं वाटलं असेल आणि विचार स्वातंत्र्याचं महत्व नक्की काय? खूपच महत्वाचा पुन्हा एकदा प्रश्न. याचं कारण असं की मला वाटतं विचार ही गोष्ट ही पुन्हा एकदा आपण श्वास जसा घेतो तसा आपण विचार करतो. म्हणजे अनेकदा आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आपण विचार करतोय, तेव्हा आपण विचार करत असतो. इतकी ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे म्हणा, किंवा अगदी आपल्या अनकॉन्शियस अवस्थेमध्ये सुद्धा आपण विचार करत असतो. त्यामुळे विचार ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि विचार करणं ही सुद्धा एक धाडसाची गोष्ट आहे. म्हणजे अगदी मी मगाशी म्हटलं तसं चिकित्सक वृत्ती आहे, विचार करण्याची वृत्ती आहे, ती सॉक्रेटिस पासून आपल्या समाजाच्या गाड्याला पुढे नेणारी वृत्ती आहे. चार्वाक असेल किंवा आपल्या समाजातले सगळे लोकायत परंपरा असेल, सगळे हे या ज्या परंपरा आहेत, ज्या प्रश्न विचारत पुढे जाणाऱ्या आहेत, त्यामध्ये विचार हा त्याचा गाभा आहे. आणि जसं मुक्ता साळवेनी महारामांगांची परिस्थिती लिहिलं, तसं आजच्या मुक्ता साळवे, आजच्या सावित्रीबाई फुले, आजच्या फातिमा शेख या उभ्या राहण्याची गरज आहे. या सगळ्या काका कुमारी समाजाला दिशा दाखवणार आहेत. विचाराचं स्वातंत्र्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा प्रश्न आठवतो. आगरकर, गोखले, आगरकर ह्या काळामध्ये लोक हो तुम्ही विचार कलहाला का घाबरता असा प्रश्न विचारला जात होता. पण आताच्या काळामध्ये असं झालंय की तुम्ही विचार करायला का घाबरता असा प्रश्न विचारावा लागतोय की काय, अशी एक परिस्थिती आताच्या काळामध्ये आहे. म्हणजे आपण मुळात विचार करायचा आहे हेच कुठेतरी आपल्या आजूबाजूचे सगळे लोक विसरत चाललेत की काय, अशी भीती वाटावी अशी ही परिस्थिती आहे. त्यामुळे विचाराचं स्वातंत्र्य आपल्याला आहे हे आधी स्वतःला सांगायला हवं अभिव्यक्तीच्या आधी. आणि तशा विचारांना जोपर्यंत आपण चालना देत नाही, आपण स्वतःला सांगत नाही की ते स्वातंत्र्य मला आहे, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकू का, हा मोठा प्रश्न आहे. आताची जी परिस्थिती आपण बघतोय भारताची, त्यात आपल्याला हुकुमशाही जास्त प्रमाणात दिसून येते. तर जेव्हा जेव्हा हुकुमशाही बळावते तेव्हा तेव्हा अभिव्यक्तीवर निर्बंध येत असतात. तर आजपर्यंत अशा कोणकोणत्या परिस्थिती भारतात आल्या ज्यात सरकारकडून अभिव्यक्ती म्हणजे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणले गेलेत? मला वाटतं की स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आणीबाणीचा काळ हा आपण या बाबतीत अगदी विचार करतो त्याचा, की जेव्हा वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिले जायचे आणि जे लेख सरकारवर टीका करणारे असायचे त्याच्यावर काळी स्टिकर लावलेली असायची. म्हणजे अशी न्यूजपेपर्स लोकांच्या हातात पडायची ज्याच्यात अचानक एका मोठ्या कॉलमवर काळं चिकटवलेलं असायचं. त्याच्या मागे काय लिहिलंय हे वाचायचं लोकांना संधीच नाही. आताच्या काळामध्ये काय झालंय की तुम्हाला काळी स्टिकर लावायची गरजच नाही, कारण तुमच्या टीव्ही चॅनलवर एक अदृश्य काळा पडदा आहे. तो काळा पडदा तुम्हाला सांगतो तुम्ही कुठे पाहायचं. त्यामुळे कुठेतरी आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत असं वाटतंय की तुम्ही थेटपणे ते पाहण्यासाठी जास्त डोळस व्हायची गरज आहे. म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये ती आणीबाणी होती हे लोकांना कळत होतं. आज असं कुठेतरी वाटतंय की खरोखरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकांना नाहीये हे जाणवतंय, हुकुमशाही अवस्था आलेली आहे हे जाणवतंय. पण हुकुमशाही अवस्था आहे हे लोकांना कुठेतरी अजून कळतंय का नाही, हा मोठा प्रश्न आहे. मला वाटतं की पत्रकारांना स्वातंत्र्य आहे असं वाटत नाहीये. माध्यमांवर आपल्याला दिसतंय की प्रस्थापित माध्यमांवर वेगळे विचार, सरकारवर टीका करण्याची कोणतीही जागा राहिलेली नाहीये. त्यामुळे त्या अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता आहे आपल्या देशामध्ये सर्वांना, असं अजिबातच आपल्याला म्हणता येणार नाही. पण भारताचा इतिहास पाहिला आपण तर अगदी ब्रिटिश काळामध्ये सुद्धा टिळकांना सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का
असा अग्रलेख लिहिण्याची संधी होती. हो. पण आज अशा प्रकारचा अग्रलेख कोणत्या न्यूजपेपरमध्ये किंवा कोणत्या चॅनलवर अशी हेडलाईन दिसू शकते, असा विचार आपण साधा करून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की आताची परिस्थिती ही ब्रिटिश शासनापेक्षाही कुठेतरी भयंकर आहे का काय. हा प्रश्न आपण सामान्य नागरिकांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे की आपण खरोखरच लोकशाही राज्यामध्ये राहतोय का. जर राहत असू तर आजच्या काळातले टिळक हे लिहू शकणार आहेत का, की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. आता आपण बघतोय की सत्तेला प्रश्न विचारणारे किंवा सत्तेच्या विरोधात बोलणारे यांना सर्रासपणे देशद्रोही म्हटलं जाते किंवा देशद्रोह हा या शब्दाचा वापर एका विशिष्ट गटाकडून खूप जास्त प्रमाणात केला जातोय. ती संकल्पना न समजता तर याबद्दल तुझं काय मत आहे? मला वाटतं काही काही कायदे जे आपल्याला ब्रिटिश शासनाने दिलेले आहेत ते इतके भयंकर आहेत, म्हणजे ज्याला आपण ड्रॅकोनियन लॉज असं म्हणतो, अतिशय दमनकारी, अतिशय अमानुष असे काही कायदे आहेत. आणि त्यातले अगदी 3 कायदे सांगायचे झाले तर आम्ही म्हणायचो 377 हे जे आर्टिकल होतं ज्याच्यामध्ये होमोसेक्शुअलिटी बद्दलचं IPC मधले हे सगळे कलम आहेत. होमोसेक्शुअलिटीला बेकायदेशीर मानलेलं होतं. देशद्रोहाचा कायदा 124 आणि UAPA अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, हे 3 कायदे मला वाटतं ड्रॅकोनियन अगदी म्हणावेत असे आहेत. त्यातला 377 हा कायदा रद्द झाला, हे अतिशय स्वागतार्ह बाब आहे आणि त्याचं श्रेय संपूर्णतः LGBTQIA+ आंदोलनातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आहे. अनेक वर्ष त्यांनी लढत दिली तेव्हा कुठेतरी 377 हे कलम रद्द झालं. पण बाकीचे जे 2 कायदे आहेत, देशद्रोहाचं कलम आणि UAPA, ह्या दोन्ही गोष्टींच्या बाबत मात्र येत्या काळामध्ये मला वाटत नाही लवकर हालचाल काही होईल असं. कारण जे लोक सरकारला प्रश्न विचारतात त्यांना ते देशद्रोही आहेत असं म्हणून कुठेतरी अटक करणं, वर्षानुवर्ष तुरुंगामध्ये खितपत ठेवणं हे कुठेतरी शक्य झालेलं आहे. आणि 2016 पासून साधारणतः आपण बघतोय की हे 124 हे कलम जे आहे ते सर्रास वापरलं गेलं. JNUच्या घटनेच्या वेळेला पहिल्यांदा देशद्रोही हा शब्द आपण पुन्हा पुन्हा ऐकला आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांवर, मानवाधिकार कार्यकर्त्यांवर, पत्रकारांवर, अभ्यासकांवर, संशोधकांवर, ज्या ज्या लोकांमध्ये हिंमत होती, ज्या ज्या लोकांमध्ये ती दृष्टी होती, सरकारला जे आरपार पाहू शकत होते, त्याची चिकित्सा करू शकत होते, अशा लोकांवर हा कायदा वापरलेला आपण पाहतो. आणि आता भीमा कोरेगावचं जे सगळं प्रकरण झालं त्यात अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांना, 16 जवळपास कार्यकर्त्यांना, अभ्यासकांना, संशोधकांना UAPA सारखी कलमं लावून त्यांना अटक करण्यात आली. म्हणजे स्टॅन स्वामी नावाचे मोठे मानवाधिकार कार्यकर्ते जे झारखंडचे आहेत, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे त्यांचं वय 85 वर्ष होतं आणि कोविडच्या काळामध्ये अक्षरशः त्यांना पार्किन्सन्स झालेला असल्यामुळे पाणी पिता येत नव्हतं. तर त्यांना जेलमध्ये लेखी अर्ज करावा लागला न्यायालयाला की मला तुम्ही सिपरनी पाणी पिऊ द्या. त्या सिपरची मागणी करण्यासाठी त्यांना लेखी अर्ज द्यावा लागला. बापरे. आणि त्या परिस्थितीत त्यांच्यावरच्या एकाही गुन्ह्याची सिद्धता झालेली नसताना, सुनावणी झालेली नसताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे कुठेतरी भारतीय लोकशाहीला लागलेला इतका मोठा कलंक आहे. तो मला वाटत नाही की UAPA आणि देशद्रोहाची कलमं रद्द झाल्याशिवाय त्या स्टॅन स्वामींना थोडा तरी न्याय मिळाला असं अजिबातच आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे हे 2 देशद्रोह आणि UAPA हे अतिशय भयंकर कायदे आहेत. सरकारवर टीका म्हणजेच देशावर टीका, हे समीकरण जे या सगळ्या काळामध्ये झालंय ते अतिशय धोकादायक असं आहे. कोणीही राज्यशास्त्राचं थोडंही शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे ती व्यक्ती सहज हे सांगेल आपल्याला की देश आणि सरकार या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही सरकारवर टीका करता याचा अर्थ तुम्ही देशावर टीका करता असं नाही होत. कारण सरकार ही गोष्ट तर 5 वर्ष असते, एक सरकार गेलं की दुसरं सरकार येत असतं. पण देश ही जी गोष्ट आहे ती कायम राहणारी गोष्ट आहे. त्यामुळे देश आणि सरकार यातला भेद न समजणारे लोक हे सरकारवर टीका करणाऱ्यांना देशद्रोही म्हणतात. त्यामुळे देशद्रोहाचा अर्थ
हा नीट समजून घेण्याची गरज आहे. सरकारवर टीका याचा मुळीच अर्थ देशद्रोह हा होत नाही, हे समजून घ्यायला हवं. या कायद्यांबद्दल आता आपण बोललो तर मला असं वाटतं की न्याय व्यवस्था ही जी आहे त्यात प्रोसेस जी असते, निकालाची प्रोसेस, तीच शिक्षा म्हणून वापरली जाते. तर ही म्हणजे न्याय व्यवस्थेसाठी खूपच वाईट अशी परिस्थिती आहे. म्हणजे न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवावा की नाही इतपत ते झालंय. अगदी खरंय, अगदी खरंय. म्हणजे अनेक विद्यार्थी, आता उमर खालिद हा गेली अनेक वर्ष झाली आता, म्हणजे आश्चर्य वाटतंय, पण 3 वर्षाहून अधिक काळ तो तुरुंगामध्ये आहे आणि त्याला अजूनही त्याच्यावरचा कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही. सुनावणी होत नाही दिवसेंदिवस. आणि आपल्याला लक्षात येतं की एखादी निरपराध व्यक्ती ही वर्षानुवर्ष तुरुंगात खितपत राहू शकते, त्याच्यावरच्या कोणत्याही गुन्ह्याची शिक्षा, सुनावणी काहीही झालेली नसताना. ही इतकी मोठी ट्रॅजेडी आहे आपल्या न्यायव्यवस्थेसमोरची. कारण भारतीय न्यायव्यवस्था ही अतिशय निष्पक्ष आणि चांगली न्यायव्यवस्था म्हणून काही वर्षांपूर्वी ओळखली जात होती. पण आता कुठेतरी तू म्हणतेस तसं अगदीच आपल्याला असं वाटतंय की केवळ एखाद्या व्यक्तीला तुम्ही देशद्रोही किंवा देशविरोधी असं घोषित करून टाका, पकडून टाका आणि त्यानंतर त्याच्यावरची सुनावणी करण्याची किंवा त्याचे आरोप सिद्ध करण्याचीही गरज नाही. ही इतकी मोठी शोकांतिका आहे. ही न्याय व्यवस्थेसाठी एकंदर भारताच्या अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. सो आत्ताच्या या सगळ्या परिस्थिती आणि या सगळ्या काळात आपल्या प्रेक्षकांना तू काय सांगू इच्छिशील? मला असं वाटतं की इतकी भयंकर परिस्थिती आहे. आता मला वाटतं आपण मुलाखतीत अनेक गंभीर मुद्द्यांबद्दल बोललो, पण मला असं वाटतं की कितीही गंभीर काळ असला तरी एक नवीन पहाट आपली वाट पाहत असते. भगतसिंगनी ब्रिटिश शासनामध्ये इतक्या सगळ्या हाल अपेष्टा सहन केल्या, पण तुरुंगातही शेवटच्या क्षणापर्यंत इन्किलाबचा नारा जो आहे तो त्यांनी स्वतःजवळ ठेवला होता. त्यामुळे ती प्रेरणा कुठेतरी आपल्या जवळ आहे. आपण ही मुलाखत आता घेतोय तो काळ इतका मला वाटतं महत्वाचा आहे. 23 मार्च हा शहादत दिन असतो, 11 एप्रिलला ज्योतिबा फुले आणि 14 एप्रिलला आंबेडकर जयंती. त्यामुळे हा पूर्ण काळ हा या सगळ्या आपल्या देशाच्या महत्वाच्या नेत्यांनी आपल्याला प्रेरणा दिलेला काळ आहे. आपण सगळ्यांनीच, तरुणांनी, ज्येष्ठांनी कुठेतरी ह्या नव्या प्रेरणेने पुढे जायची गरज आहे की जेव्हा ब्रिटिश शासन होतं तेव्हाही लोक लढले होते आणि तेव्हाही लोक आपल्या मनातल्या चिकित्सक विचारांना, आशेला पुढे घेऊन जात होते. आजही आपण ती आशा जिवंत ठेवूया आणि नक्कीच एक नवीन पहाट येईल या देशामध्ये, याची मला खात्री वाटते. येस, तू आमच्या सिरीज मध्ये आलीस आणि आपले विचार मांडलेस, याबद्दल मी तुझे खूप आभार मानते. थँक्यू. येस, सो आपण परत भेटूया अभिव्यक्ती स्वातंत्र्याची विविध अंगे या सिरीज मध्ये नवीन मान्यवरांसोबत. तोपर्यंत आपली चिकित्सक वृत्ती जागृत ठेवा आणि प्रश्न विचारत राहा. धन्यवाद.